कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरे यांच्या वतीने देण्यात येणारा कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार यावर्षी दाभोळ येथील गरिबांचे डॉक्टर समजल्या जाणाऱ्या कैलासवासी डॉक्टर मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर देण्यात आला। आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेट्टे यांच्या हस्ते डॉक्टर लुकतुके यांचे चिरंजीव केदार लुकतुके यांनी हा पुरस्कार दाभोळ येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात स्वीकारला। कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरे यांच्या वतीने समाज प्रबोधन, संस्कृत प्रचार, उद्योजकता, आयुर्वेद सेवा आदी विषयात समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते। पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रुपये 25,000 असे आहे। दाभोळ येथील दत्त मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन पाटणे, गंगाराम इदाते, केदार लुकतुके, ओमप्रकाश शेट्टे आदी उपस्थित होते। डॉक्टर मधुकर लुकतुके यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर दाभोळ येथे वैद्यकीय सेवेला सुरुवात केली। वयाच्या 90पर्यंत म्हणजेच 2025 पर्यंत त्यांनी रुग्णसेवेचे व्रत सुरू ठेवले। दाभोळ पंचक्रोशीचा आधार बनलेल्या बिनखुर्चीचा डॉक्टर म्हणून ओळख असलेल्या या देव माणसाचा मरणोत्तर कैलासवासी कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे दीपक महाजन, मिहिर महाजन दाभोळ, दापोली येथील अनेक नागरिक उपस्थित होते। वाशिष्ठी म्हणजे ज्ञान व गुरु आणि सरस्वती म्हणजे विद्या व कला, आणि ही सर्व कला कोकणातल्या एका माणसाने जपली, म्हणून कोकणी माणूस हा मोठा आहे मी सातत्याने म्हणत असतो। त्याचं कारण आहे, या भागामध्ये 3 लोकांना भारतरत्न मिळाली। महर्षी कर्वेंना मिळाली, संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न मिळाला, डॉक्टर पांडुरंग काणेंना भारतरत्न मिळाला, तेंडुलकरजी असू द्यात, लता मंगेशकर असू द्यात किंवा इतर असू द्यात, 6-7 लोक भारतरत्न प्राप्त या कोकणाच्या भूमीतून आहेत। लक्षात घ्या, आपली माणसं जिवंत असताना शोधा आणि त्यांची किंमत करा, हीच खरी आजच्या गोष्टीमध्ये पुरस्काराचं महत्व आहे। खरं म्हणजे मी म्हणत असतो सातत्याने, एवढं मोठं जग, 195 देश, लिहिलं नाही कधी कुणाच्या प्रारब्धामध्ये माणसाचा जन्म कुठं व्हावा, माणसाच्या कुठल्या जातीमध्ये व्हावा, कुठल्या धर्मामध्ये व्हावा, कुठल्या देशामध्ये व्हावा, कुठल्या राज्यामध्ये व्हावा। पण इतके मोठे खंड असताना जगाच्या पाठीवर हिंदुस्थानामध्ये जन्म होणं भाग्याची गोष्ट आहे। आणि त्यातली त्यात राष्ट्रगीत गात असताना पंजाब, सिंध, मराठा ज्यावेळेस येतं त्यावेळेस फक्त एकच असं राज्य आहे ज्या राज्याला महाराष्ट्र म्हटलं जातं। कुठलं तरी राज्य का, उत्तर प्रदेश आहे, हिमाचल प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, तमिळनाडू आहे, पण एकमेव असं आमचं राज्य आहे की त्याला महाराष्ट्र म्हटलं जातं, कारण इथं भूगोलावरती इतिहास आहे हा महाराष्ट्राची सगळ्यात मोठी महत्त्व आहे। आणि मी या पुढचं म्हणत असतो, भाग्याची गोष्ट आहे महाराष्ट्रात जन्म होणं, पण परमभाग्याची गोष्ट आहे कोकणच्या भूमीमध्ये ज्यांचा जन्म होणं। मी स्तुती करतो असं नाहीये, खूप काही प्रसंग त्याच्यामध्ये नमूद केले। आणि ज्यावेळेस राजकारणात कुणालाही कधी कधी त्याग करावासा वाटतो, त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आपल्याला ग्रामपंचायतची निवडणूकच लढवायची। हा मुद्दा सगळीकडं बातमी गेली की मामा स्वतःच हरतायत काय की म्हणून निवडणूक लढवित नाही। त्यावेळेस 1,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं की हिंमत असेल तर कुणी माझ्या विरोधात ते करा, डिपॉझिट केलं तरी मी तुम्हाला रक्कम दिली। एक जणी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायला आला नाही, ही मामाच्या धनिष्ठ पदाचं एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे। अनेक प्रसंग त्याच्यात नमूद केले। हिंदुत्वाचा नारा घेऊन चालणारा संघ प्रचारक, पण हिंदुत्ववाद हा श्रेष्ठवाद हे सांगणारा संघ प्रचारक आम्ही कृष्णबाबाच्या स्वरूपात बघितला। अनेक लोकांना हिंदुत्वाची व्याख्याच कळत नाही, हे दुर्दैव आहे। ज्या धर्मामध्ये आम्ही जन्मलो त्या धर्माचा अभिमान बाळगणं म्हणजे धार्मिकपणा, धर्मांधपणा नाही, ही सगळ्यात महत्वाची व्याख्या आहे हिंदुत्वाची। आणि ती व्याख्या त्यांनी बरोबर केली। गावाचा विरोध असताना त्यांनी उर्दू शाळेची निर्मिती करण्यासाठी त्यांनी पूर्णतः लीडरशिप घेतली। आणि त्यावेळेस त्या करारामध्ये हे झालं होतं की उर्दू शाळा जरी असेल तर एक वर्ग मात्र सुधारणेसाठी द्यावा, नेमकी शाळा बांधली गेली। आणि कृष्णबाबांना तो शब्द उर्दूच्या सगळ्या
मुस्लिम बांधवांनी पडवला आणि त्यांना सुद्धा टीचर एक वर्ग दिला नाही. वाद इतका मोठा वाढला की गावाला पोलिसांची छावणी झाली आणि एका शाळेच्या उद्घाटनाला गृहमंत्री येतात पी.के. सावंत साहेब आणि त्यांनी त्या शाळेचं उद्घाटन केलं जून 1960 ला. 5 महिन्यानंतर बलवंत नावाच्या साप्ताहिकामध्ये मामांचा आत्मसन्मान जागा झाला आणि त्यांनी लिहिलं की स्वराज्याची मोगलाई हा लेख लिहिला आणि सांगितले कसे सुद्धा आहे तुम्ही. आमचा हिंदुत्ववाद हा सहिष्णुवाद आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.